हसवण्याची गॅरंटी घेतलीस, विडा उचललेला आहेस. हो. आता तू पार पाडायचा आहे. नक्की. तुला मनापासून शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. मला मित्र नशीब फुटके असंही म्हणतात. आता हे का माझ्या बोलण्यावरनं तुम्हाला कळेलच. माझ्या कॉलेजचाच किस्सा घ्या ना. मी कॉलेजमध्ये जेव्हा गेलेलो तेव्हा मोबाईलची एकदम फॅशन झाली होती आणि त्यातच कॉलेजमध्ये एक सुंदर मॉडेल मला आवडलं होतं. आता तिला पटवण्यासाठी मी मोबाईलच्या भाषेत तिला पत्र सुद्धा लिहिलेलं की प्रिये 6600. अगं माझ्या प्रेमाच्या इनकमिंग कॉलला तुझ्या हृदयाच्या स्क्रीनवरती जागा देशील का. मला वाटलं ती पटली, माझ्या प्रेमात पडलीच. लगेच तिचा रिप्लाय प्रिये 1100. हा बिलिंगचा नंबर आहे, तुला परवडणार नाही. अहो हा तर झाला कॉलेजचा किस्सा. असे रडत खडत कॉलेजचे दिवस गेले, नोकरी लागली आणि नोकरीत सुद्धा असे विदारक अनुभवायला लागले. हो जाऊ दे म्हटलं. आणि हे अनुभवण्यासाठी मला एक दिवस पुण्याला जावं लागलेलं. मी पुण्याला गेलो, मुंबईवरून इकडे 6 वाजता निघालो, 8ला पुण्यात पोहोचलो. म्हटलं आता भूक लागली, काय करावं म्हणून हॉटेलात गेलो. वेटरला म्हणालो अहो काय खायला आहे का. अहो बाहेरची पाटी वाचा. म्हटलं ठीक आहे पाटी वाचतो. म्हटलं काय आहे. आजचे ताजे पदार्थ इडली, रवा, उपमा, शिरा, पोहे आणि मूळव्याधीचे औषध मिळेल. मूळव्याधीचे काय हो शी. म्हटलं जाऊ दे, खाण्यावरची इच्छाच गेली. म्हटलं फळं खाऊ म्हणून फळवाल्याकडे गेलो. फळवाल्याकडे बघतो तर तिच्याकडे सुद्धा पाटी. इकडे हापूस आंबा, करवंद, केळी आणि दणकट परकरे मिळतील. म्हटलं हा कसला कॉम्बिनेशन. म्हटलं पाणी तरी पिऊ म्हणून शेजारच्या स्टॉलवाल्याकडे पाण्याची बाटली घ्यायला गेलो तर तेवढ्यात एक माणूस सिगरेट घेऊन आलेला. म्हणे अहो माचीस आहे का माचीस. तर हे ऐकून स्टॉलवाला म्हणाला शेण खाता चमचा ठेवता येत नाही. म्हटलं सकाळी सकाळी काय मूळव्याध, शेण, शी आणि येते. मी म्हटलं आता गणपतीचे दर्शन करावं. म्हटलं जरा डोकं जरा शांत राहील म्हणून मी इकडे सारसबागेत गेलो. गणपतीचे दर्शन केले. म्हटलं आता जरा बरं वाटेल. बाकडावरती बसायला गेलो तर बाकडावरती सुद्धा पाटी. रंग ओला आहे, विश्वास नसेल तर बसून बघा. म्हटलं हा काय, हे पाटे पण टोमडे मारतात हो. म्हटलं जाऊ दे. गाडीवरती बसलो, किक मारली आणि पाणी पिता पिता पुढे गेलो. आता पाणी पिऊन होणार काय, लागली. आजूबाजूला कुठे शौचालय पण नाही हो. म्हटलं काय करू. तेवढ्यात एक म्हातारा कट्ट्यावरती बसलेला. म्हटलं त्याला विचारतो. गाडीने उतरलो, म्हाताऱ्याकडे गेलो. आजोबा इकडे शौचालय कुठे हो. तर काय म्हणे माहितीये, पत्ता काय सांगितलाय. म्हटलं पत्ता काय सांगितलंय की इमर्जन्सी काय तुम्ही चेष्टा करता. म्हणून परत गाडीत बसलो आणि मग गेलो मी. आता मी कर्वे रोडवरनं जात असताना आता तो म्हातारा माणूस येऊन मला असा हात करायला लागलो. मी म्हटलं काहीतरी चूक झाली असेल. 2दा-3दा त्या म्हाताऱ्याने हात केल्यावर मी सुद्धा हात केला. म्हटलं काय ओळखीचा असेल. कर्वे रोडच्या सिग्नलवरती थांबलेलो असताना म्हातारा येतो. म्हणतो तुमचं ना कर्वे का हो कर्वे. म्हटलं नाही माझं. मग बापाचा रस्ता असल्यावर काय चालत आहे. काय अशी लोक आहे हो. ते आल्या मला असं करतात. म्हटलं जाऊ दे, ह्यांच्याकडे लक्ष न देता मी पुढे गेलो आणि वैकुंठ शोधायला लागलो. अहो वैकुंठच्या बाजूला माझ्या ऑफिसची बिल्डिंग ना. वैकुंठ शोधतोय कुठे सापडे ना. बाजूने रिक्षावाला जात होता. म्हटलं त्याला तरी विचारतो अहो हे वैकुंठ कुठे हो. तो म्हणे पुढे बघ ना, तर आत्ताच येईल. काय मला म्हटलं जाऊ दे, ह्यांच्याकडे लक्षच नाही द्यायला. सरळ जाऊन वैकुंठ शोधत होतो. मध्ये एवढा मोठा रस्त्यामध्ये खड्डा आला. खड्ड्यामध्ये गाडी पडली. मी पडलो. सगळं अंगाला चिखल हो. मी संतापलो. म्हटलं काय चाललंय. हे म्युन्सिपाल्टीवाले खड्डे का बदलत नाही, हे बुजवत नाही. मी नगरसेवकाच्या घरीच गेलो. बघतो तर त्याच्या घराबाहेर सुद्धा पाटी. कुत्रा चेक करायचंय, बिंधास तात्या. मारायला सुटले. म्हटलं कसं असं धाडस केलं. म्हटलं त्याला बाहेर बोलवलं. म्हटलं तुम्ही असं कसं करता. माझी गाडी खराब झाली, मेकॅनिककडे जावं लागलं. मला डॉक्टरचा खर्च, अंगावरती चिखल उडला. तुम्ही असं कसं करता. तुम्ही खड्डे बुजवत का नाही. तो म्हणतो कसा आम्ही खड्डे कशाला बुजवायला पाहिजे. तुमची गाडी खराब झाली, तुम्ही मेकॅनिककडे गेला, मेकॅनिक खुश. स्पेअर पार्ट जिकडून आणणार ज्या दुकानातनं, तो दुकानदार खुश. स्पेअर पार्ट बनवणारी कंपनी खुश. तुम्हाला लागलं, तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टर खुश. कंपाऊंडर खुश. औषध ज्या दुकानातनं आणणार तो दुकानदार खुश. तुमच्या अंगावरती चिखल उडला म्हणून डिटर्जंट ज्या दुकानातनं घ्याल तो दुकानदार खुश. डिटर्जंट बनवणारी कंपनी खुश. आता एवढे सगळे खुश असताना मी खड्डे बदलायचे तरी कशाला. चांगले हो अशी लोक. एकदा माझ्या बहिणीचा पोर्टफोलिओ घेऊन पुण्याच्या फिल्म स्टुडिओला गेलेलो. म्हटलं माझ्या बहिणीचा पोर्टफोलिओ आहे, काय ऍड रोल काय मिळालं तर बघा ना. ही मिस जोगेश्वरी आहे. तो म्हणतो कसा ईस्ट की वेस्ट. एका चेष्टा आहे का काहीतरी. हे तर सगळे तिराईत लोक. माझा मित्र केके सुद्धा. एकदा मी केकेला म्हणालो अरे माझी बहीण आहे रे बुटकीशी, तिचं लग्नाचं बघायचंय, बघ ना कोणी चांगला मुलगा असेल तर. आहे ना आपल्याकडे आहे ना.
म्हटलं गेलो नवरा मुलाच्या घरी. नवरा मुलाच्या वडिलांनी फोटो मागितला, मी फोटो दाखवला. म्हटलं अहो हे बघा ही आहे. सुंदर आहे पण जरा बुटकी आहे का हो? ते बघून केके काय म्हणतो माहितीये, अहो एवढी बुटकी आहे की संडासाच्या नळाखाली आंघोळ करते. कुत्रा मागे लागला ना की स्पीड ब्रेकरच्या मागे जाऊन लपते. काय केके केकेची बायको सुद्धा. एकदा आम्ही तिघं हनुमान टेकडीवरती गेलेलो. टेकडीवरती थोडं चढताना तिकडे पार्टी होती. मंदिराकडे जाणारा रस्ता उजवीकडचा आहे. लिहिता न वाचणाऱ्या येणाऱ्या लोकांनी शेजारच्या दुकानात चौकशी करावी. त्याची बायको काय म्हणते माहितीये, अहो दुकान बंद असलं तर. किती बावळट. मग एकदा केके माझ्याकडे आला, म्हणतो असं कुठलं अवयव आहे रे ज्याची जागा बदलली की त्याचं नावही बदलतं. मी म्हटलं कुठलं आहे रे, नाही माहिती. केस. इकडे आले की केस, इकडे आले की भोया, इकडे आले की पापण्या, इकडे आले की मिशी, इकडे आले की कल्ले, इकडे आले की दाढी. कसं सहन करणार हो? केकेचा मुलगा सुद्धा एकदा मला केके रात्री फोन करतो, ए रोहित अरे तुझ्या फॅमिली डॉक्टरचं नाव सांग ना. म्हटलं का रे जोशी? अरे नाही रे पप्पूला काहीतरी होतंय. म्हटलं हा घे जोशांचा नंबर, तू जाऊन भेटून ये त्यांना. दुसऱ्या दिवशी पप्पू डॉक्टर जोशांकडे गेला. डॉक्टर जोशी म्हणतात, पप्पू काय होतंय? काय नाही मला बोर होतंय. म्हणजे इथे सगळं हे करतो. एकदा मी पप्पूच्या घरी गेलो, मला म्हणतो तो, वा काका काका तुम्हाला माहिती आहे का माझ्या बाथरूम मध्ये एकदा वाघ आला होता. म्हटलं मग काही नाही, मी त्याला म्हटलं तू करून घे निवांत, माझी झाली आहे. जित्या माझी पण झाली आहे. फुटक्या नशिबाच्या गमती तू छान सांगितल्यास. थँक्यू.